उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. मला आशा आहे की आपण सर्वजण चांगले आहात आणि देवाच्या आशीर्वादांचा अनुभव घेत आहात. मागील काही भागांमध्ये आपण डोंगरावरील प्रवचन सखोलपणे अभ्यासले. या उपदेशात येशूने आपल्या शिष्यांना आणि लोकांना जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आध्यात्मिक तत्त्वे शिकवले. आजच्या भागात आपण या संपूर्ण उपदेशांचा सारांश पाहणार आहोत. यामध्ये धन्यवचने, मीठ आणि प्रकाश, अंतःकरणाची शुद्धता, प्रार्थना, उपवास, देवावर विश्वास, न्याय आणि खरा मार्ग या सर्व विषयांचा समावेश आहे. येशूने या उपदेशाद्वारे स्पष्ट केले की खरे धार्मिक जीवन बाह्य गोष्टीवर नाही तर अंतःकरणावर आधारित असते. त्याने आपल्याला प्रेम, नम्रता, क्षमा आणि विश्वास यांचा मार्ग दाखवला. चला तर मग आजच्या जीवन बदलणाऱ्या संदेशाचा सारांश समजून घेऊया. प्रियांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. मागील भागात आपण डोंगरावरील प्रवचन याचा शेवटचा भाग पाहिला. आज आपण डोंगरावरील प्रवचनाविषयीचा एक दृष्टिकोन पाहणार आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण डोंगरावरील प्रवचन पूर्ण केले असल्यामुळे मला असे वाटते की आपण थोडे मागे सरकून त्याकडे एका व्यापक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. कारण माझ्या अनेक टीका-टिप्पण्या काही लोकांसाठी कदाचित नवीन आणि विचित्र वाटले असतील. बऱ्याच लोकांना असे वाटते की डोंगरावरील प्रवचन हे आजच्या आधुनिक समाजात विश्वासणाऱ्यांनी कसे जगावे याची रीत सांगते आणि हे प्रवचन विशेषतः मंडळीसाठी दिले गेले आहे. तथापि जर आपण थोडे मागे सरकून देवाच्या वचनाच्या म्हणजे पवित्र शास्त्राच्या पूर्ण स्वरूपाकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की मानवावर शासन करण्यासाठी आणि राज्य करण्यासाठी देवाने 3 महान व्यवस्था निर्माण केल्या आहेत. पहिली व्यवस्था म्हणजे मोशेची व्यवस्था किंवा नियमशास्त्र. तुम्हाला ठाऊकच आहे की उत्पत्ती या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात म्हणजे अध्याय 7 अशी नोंद आढळते की देवाला संपूर्ण मानवजातीचा म्हणजे केवळ एक माणूस आणि त्याचे कुटुंब वगळता नाश करावा लागला. याचे कारण म्हणजे मानवाचा हिंसाचार आणि उत्पत्ती 6:5 या वचनाप्रमाणे पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. मानवी कुटुंब देवापासून दुरावले होते आणि त्यामुळे देवाला त्यांचा न्यायनिवाडा करावा लागला. पृथ्वीवरून तो केवळ एका माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवू शकला आणि या कुटुंबापासून देवाने एका अशा चळवळीची सुरुवात केली जिच्याद्वारे या नवीन लोकसंख्येतून एका अशा माणसाला निवडून काढले जाईल जो पुढे जाऊन एका अशा लोकांचा पिता बनेल जो देवासाठी साक्षीदार म्हणून उभे राहील. खरे तर देव त्यांना एक देश म्हणजे भूमी देणार होता. तो त्यांना एक महान राष्ट्र, असंख्य लोकसंख्या असलेले बनवणार होता आणि तो त्यांना जगासाठी एक आशीर्वाद बनवणार होता. त्यांच्याद्वारे देवाला जगापर्यंत पोहोचायचे होते. मोशेच्या माध्यमातून देवाने त्यांना मोशेची व्यवस्था दिली आणि ती एक महान बलिदानाची व्यवस्था होती. निर्गम या पुस्तकात आपल्याला या व्यवस्थेचे सविस्तर वर्णन मिळते आणि त्यातून हे स्पष्ट होते की या संपूर्ण व्यवस्थेचा गाभा म्हणजे ती होमवेदी होती जिथे बळी अर्पण केले जात असत. ती वेदी प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे प्रतीक आहे. देवाने कधीही कोणत्याही पापाची क्षमा एखाद्या बळीशिवाय म्हणजे यज्ञाशिवाय केली नाही. कारण हे लक्षात घ्या, नियमशास्त्रामुळे माणसाचे तारण होत नव्हते. नियमशास्त्रामुळे माणसाला केवळ एवढेच उमजत होते की आपण पापी आहोत. ती एक दोषारोपाची व्यवस्था बनली होती, तारणाची व्यवस्था नव्हे. म्हणूनच संपूर्ण जुन्या कराराच्या काळात अर्पण केले जाणारे होमबळी हे पुढे येणाऱ्या तारणकर्त्याकडे म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देश करत होते. जुन्या करारातील भविष्यवाण्या पूर्ण करण्यासाठी येशू या जगात आला आणि त्याने स्वतःला राजा म्हणून सादर केले.
परंतु त्याच्याच राष्ट्राने त्याला नाकारले. मत्तेकृत शुभवर्तमानात येशूला राजा म्हणून सादर करण्यात आले आहे. माझी ही वैयक्तिक धारणा आहे की या शुभवर्तमानातील प्रत्येक गोष्ट या वस्तुस्थितीच्या प्रकाशात समजून घेतली पाहिजे की तो म्हणजे येशू हाच राजा आहे. मत्तेकृत शुभवर्तमानात जसे आम्ही नमूद केले आहे, त्याचा जन्म राजा म्हणून झाला. त्याने राजा म्हणूनच जीवन व्यतीत केले. राजा म्हणूनच त्याने मरण स्वीकारले. मेलेल्यातून पुन्हा उठतानाही तो राजाच होता. आणि आताही तो या पृथ्वीवर पुन्हा राजा म्हणूनच येत आहे. पृथ्वीवर असताना त्याने केलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे मोशेच्या नियमशास्त्रापेक्षा पूर्णपणे वेगळ्या अशा एका नियमशास्त्राची त्याने घोषणा केली. हे नियमशास्त्र म्हणजे डोंगरावरील प्रवचन होय, ज्याची नोंद मत्तेकृत शुभवर्तमानातील 5 ते 7 या अध्यायांमध्ये आढळते. याचे काही अंश इतर शुभवर्तमानामध्येही आढळतात, परंतु मत्तेकृत शुभवर्तमानात मात्र ते त्याच्या पूर्ण स्वरूपात दिले गेले आहे. मी आधी नमूद केल्याप्रमाणे मला खात्री आहे की ही त्या प्रवचनाची केवळ एक छोटी आवृत्ती आहे. याचा पुरावा असा की त्याने मोशेच्या नियमशास्त्रातील 2 आज्ञा घेतल्या आणि जुन्या करारात त्यांना जेवढे महत्त्व दिले गेले होते त्यापेक्षा कितीतरी उच्च पातळीवर नेऊन त्यांचा अर्थ स्पष्ट केला. उदाहरणार्थ त्याने असे म्हटले, जर तुम्ही तुमच्या भावावर रागावलात तर तुम्ही खुनाच्या दोषास पात्र ठरता. जुन्या करारात याविषयी काहीही नमूद केलेले नाही. तसेच त्याने असेही म्हटले की जर तुम्ही एखाद्या स्त्रीकडे केवळ तुमच्या मनात व्यभिचाराचा विचार यावा या हेतूने पाहिले तर तुम्ही त्या व्यभिचाराच्या दोषास पात्र ठरता. प्रियांनो, माझ्यावर विश्वास ठेवा, आजच्या मानवी लोकसंख्येचा अर्धा भाग या दोषास पात्र ठरतो. ही आज्ञा मोडल्याबद्दल दोषी नसलेले पुरुष आज फारच कमी आढळतात. काही काळापूर्वी एक अत्यंत सुंदर दिसणारी स्त्री, जी एक उत्तम ख्रिस्ती आणि बायबलची उत्कृष्ट शिक्षिका होती, तिने एका पुरुषाच्या भेटीचा अनुभव सांगितला. तो पुरुष योगायोगाने एक धर्मोपदेशक होता. ती म्हणाली, जेव्हा त्याने माझ्याकडे पाहिले तेव्हा तो नक्की काय करत आहे हे मला लगेच समजले. तो माझ्याकडे कामुक नजरेने पाहत होता, जणू काही माझ्या शरीरावरील वस्त्रे उतरवत होता. आणि मला वाटले की त्याच्या मनात बलात्कारासारख्या वाईट विचारही असावा. त्या पुरुषाने आपल्या पापणीची हालचालही केली नाही. तो केवळ तिथे बसून त्या स्त्रीला आपल्या दिशेने येताना पाहत राहिला. डोंगरावरील प्रवचनानुसार पाहता तो पुरुष व्यभिचाराच्या दोषास पात्र ठरला होता. डोंगरावरील प्रवचन हे नियमशास्त्राला अत्यंत उच्च अशा पातळीवर नेऊन ठेवते. एखादी व्यक्ती कदाचित असा प्रश्न विचारेल की आजच्या काळात आपण ज्यानुसार जीवन जगायचे आहे ते हेच नियमशास्त्र नव्हे का? नाही, हे नियमशास्त्र त्या राज्यासाठी आहे जे या पृथ्वीवर लवकरच अवतरणार आहे. त्यावेळी कदाचित आपल्याला डोंगरावरील प्रवचनाची संपूर्ण किंवा मूळ आवृत्ती प्राप्त होईल. ते त्या राज्याचे नियमशास्त्र असेल ज्याची स्थापना ख्रिस्त भविष्यात करणार आहे. त्यामध्ये आपल्यासाठी महान तत्वे आहेत, परंतु आपल्याला मात्र एक वेगळीच व्यवस्था देण्यात आली आहे. तुम्ही आणि मी ज्या काळात जगत आहोत त्याला कृपेचे युग किंवा पवित्र आत्म्याचे युग असे म्हटले जाते. हा असा काळ आहे जेव्हा नियमांचे पालन केल्यामुळे किंवा नियमांचे अनुसरण केल्यामुळे नव्हे, तर देव केवळ आपल्या कृपेमुळे तारण देतो. आपण स्वतः केलेल्या कोणत्याही गोष्टीमुळे आपले तारण होत नाही. खरे सांगायचे तर बंधू आणि भगिनींनो, जोपर्यंत तुम्ही एका विशिष्ट गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत तुम्ही ख्रिस्ती ठरत नाहीत. आणि ती गोष्ट म्हणजे करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय आणि 3 ते 4 या वचनांप्रमाणे आहे. वाचूया आपण ही वचने. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हा सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे 3ऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. हाच तो सुवार्ता संदेश आहे आणि याच गोष्टीमुळे तुमचे तारण होते. तुमचे तारण झाल्यावर देवाने तुमच्यासाठी जगण्याचा एक मार्ग ठरवला आहे.
आणि तो मार्ग मोशेचे नियमशास्त्र नाही किंवा 10 आज्ञाही नाहीत. सर्व मोठे पंथ काय शिकवतात हे मला माहीत आहे. माझे संगोपन आणि शिक्षण त्यापैकीच एका पंथात झाले आहे. जेव्हा पवित्रीकरण आणि देवासाठी कसे जगावे या विषयाचा विषय येतो तेव्हा त्यात 10 आज्ञांचा उल्लेख येतो. समजा तुम्ही 10ही आज्ञा पाळल्या, वास्तविक पाहता जे तुम्ही पाळत नाही, तरी तुमचे तारण होणार नाही. कारण जे तुमचे तारण करते ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास. म्हणून नियमशास्त्र तुमचे तारण करू शकत नाही. तसेच नियमशास्त्र ही जगण्याची पद्धत नाही, ती ख्रिस्ती जीवनशैली नाही. लगेच कोणीतरी विचारेल, याचा अर्थ असा आहे का की तुम्ही ते मोडू शकता? अर्थातच ते तुम्हाला मोडण्याचे स्वातंत्र्य देत नाही. याचा केवळ अर्थ असा आहे की आपली एक जीवनशैली आहे जी 10 आज्ञांपेक्षा खूप उच्च आहे. पण तुम्ही असा युक्तिवाद करू शकता. तुम्ही आत्ताच म्हणालात की डोंगरावरील प्रवचनात नियमशास्त्राला सर्वोच्च पातळीवर नेले आहे, म्हणून तीच आपली जीवनशैली असली पाहिजे. नाही, तसे नाही. तुम्ही कधी थांबून विचार केला आहे का की तुम्ही डोंगरावरील प्रवचन पाळू शकाल का? तुम्ही काही धक्कादायक विधानांसाठी तयार आहात का? डोंगरावरील प्रवचनाने चर्चमध्ये इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त ढोंगी निर्माण केले आहेत. मी तुम्हाला एका माणसाची गोष्ट सांगितली होती जो चर्चचा सदस्य आणि अधिकारी होता, पण तो अतिशय अर्वाच्य शिवीगाळ करू शकत होता आणि त्याला वाटत होते की तो एक ख्रिस्ती आहे. जेव्हा त्याला डोंगरावरील प्रवचन सांगितले तेव्हा त्याने फक्त त्याला मान्यता दिली होती. त्याने ते पाळले नाही. तो त्यानुसार जगू शकला नाही. कोणीही त्यानुसार जगू शकत नाही. पहा, ते धर्माचे एक वरवरचे आवरण पुरवते जे अनेक लोक स्वीकारतात, ज्यांचे हृदय बदललेले नसते, परंतु माणसाचे हृदय बदलले पाहिजे. परिणामी उदारमतवाद केवळ राजकारणातच आढळत नाही, तर धर्मशास्त्रातील उदारमतवादाने मोठी भूमिका बजावली आहे. ते देवाचे पितृत्व आणि माणसाचे बंधुत्व याबद्दल बोलतात. आपल्याला असेही दिसते की प्रभू येशूने त्या सिद्धांताचे खंडन केले जेव्हा त्याने त्या काळातील धार्मिक शासकांना म्हटले, योहानाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 44 या वचनामध्ये, तुम्ही आपला बाप सैतान यापासून झाला आहात. हे स्पष्ट आहे की त्या काळी असे काही लोक होते जे देवाला आपला पिता म्हणू शकत नव्हते. देवाची सार्वत्रिक पितृत्व ही संकल्पना तेव्हा लागू होत नव्हती आणि आजही ती लागू होत नाही. असं म्हणतात की दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जगाशी बंधुप्रेमाच्या भावनेने व्यवहार करण्याचा प्रयत्न केला. आज जगातील अनेक राष्ट्रे द्वेष करतात, तर काही मत्सर करतात. शांतता विकत घेण्यासाठी अक्षरशः अब्जावधी खर्च केले जातात. तरीही आज जगात शांतता नाही. का? कारण प्रियांनो, तुम्ही डोंगरावरील प्रवचनाच्या आधारे जगाचा कारभार चालू शकत नाही. आपल्याकडे असे काही राजकारणी होऊन गेले ज्यांनी ही तत्वे प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला. मग ही तत्वे चांगली नाहीत का? अर्थातच ती चांगली आहेत, पण तरीही काहीतरी बिघाड नक्कीच आहे. तो बिघाड कशात आहे? तो बिघाड मानवाच्या अंतःकरणात आहे. खुद्द मानवच ही समस्या आहे. एकदा एका श्रोत्याने डॉक्टर मगे यांना पत्र लिहून म्हटले, डॉक्टर मगे, मला काही समस्या नाहीत, तर मी स्वतःच एक समस्या आहे. जगातील खरी अडचण हीच आहे. 10 आज्ञांमध्ये काहीही दोष नाही. त्या खुद्द देवाकडून आलेल्या आहेत. त्या देवाचे मन आणि त्याची इच्छा प्रकट करतात. डोंगरावरील प्रवचन देखील देवाचे मन आणि त्याची इच्छाच प्रकट करतात. निश्चितच या दोन्ही गोष्टींमध्ये काहीही दोष नाही, परंतु खुद्द मानवजातीमध्ये काहीतरी अत्यंत मूलभूत स्वरूपाचा दोष आहे. मत्ते शुभवर्तमानात प्रभू येशूने उच्चारलेले शब्द लक्षपूर्वक ऐका. समस्या नेमकी कोठे आहे हे तो तुम्हाला सांगेल. तो म्हणतो, मत्त्याचे शुभवर्तमान 15वा अध्याय 18 ते 20 या वचनात, जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते.
कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. या गोष्टी माणसाला विटाळवितात. न धुतलेल्या हाताने जेवणे हे माणसाला विटाळवित नाही. तुमचा धर्म कदाचित हात आणि शरीर धुण्याची अट घालत असेल. तुम्ही कोणत्याही प्रकारचे विधी किंवा धार्मिक कर्मकांड पार पाडत असाल, परंतु खरी समस्या मात्र अंतःकरणातच आहे. आज मानवाला हृदयविकाराचा अत्यंत गंभीर त्रास जडलेला आहे आणि केवळ जॉगिंग केल्याने त्याला त्यातून काहीच मदत मिळणार नाही. त्याला जॉगिंगची नव्हे तर येशूची गरज आहे. केवळ प्रभू येशू ख्रिस्तच नवीन जन्म नावाच्या एका चमत्काराद्वारे मानवाचे अंतःकरण बदलू शकतो. त्याने निकोदेम नावाच्या एका सज्जन आणि प्रतिष्ठित पुरुषालाही सांगितले की त्याने पुन्हा जन्म घेणे आवश्यक आहे. जरी आजच्या काळात पुन्हा जन्म घेणे या वाक्प्रचाराचा गैरवापर आणि विपर्यास केला जात असला तरीही ते एक अद्भुत आणि चमत्कारिक सत्य आहे. प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आणि मला नव्याने जन्म घेणे गरजेचे आहे. कारण आपल्यामध्ये तो जुना स्वभाव अजूनही वास करत आहे. जेव्हा प्रभू येशूने अंतःकरणातून काय बाहेर पडते याविषयी चर्चा केली तेव्हा तो केवळ एखाद्या सामान्य माणसाच्या हृदयाबद्दल बोलत नव्हता. अर्थात त्याचे हृदयही त्यात समाविष्ट होतेच, तर तो माझ्या आणि तुमच्या हृदयाबद्दल बोलत होता. पहा, मूळ समस्या ही हृदयच आहे. प्रेषित पौलाने या वस्तुस्थितीचे अधिक सविस्तर विवेचन केले आहे. तो गलतीकरास पत्राचा 5वा अध्याय 19 ते 21 या वचनांमध्ये म्हणतो, देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे परिस्थितीजन्य नीतिमत्ता मानली जाते. आपण घोर अनैतिकतेच्या युगात वावरत आहोत. लोकांनी तथाकथित ज्यू ख्रिस्ती नीतिमूल्ये ढाब्यावर बसवली आहेत आणि ते आपल्या मनाला येईल तसे वागतात. एकदा मी दूरचित्रवाणीवर एका महाविद्यालयीन प्राध्यापकाची मुलाखत ऐकली. त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला, आजच्या काळात योग्य कशाला म्हणावे? त्यांचे उत्तर असे होते, जर एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला चांगले वाटत असेल तर ती गोष्ट पूर्णपणे योग्य आहे. या तर्कानुसार जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा खून केल्यामुळे चांगले वाटत असेल तर ते कृत्यही पूर्णपणे योग्यच ठरते. त्या जुन्या स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी देवाने 10 आज्ञा दिल्या होत्या, परंतु त्या आज्ञा त्या स्वभावावर नियंत्रण मिळवू शकल्या नाहीत. कारण ज्या राष्ट्राला देवाने त्या आज्ञा दिल्या होत्या ते राष्ट्रच देवापासून दूर गेले. ते देवापासून खूपच दुरावले. तरीही मानव त्या आज्ञांचे तंतोतंत पालन करण्यास असमर्थ ठरला. ही वस्तुस्थिती पौलाने आपल्या पत्रांमध्ये वारंवार नमूद केली आहे. मग आता मानवाने जगायचे तरी कसे? त्याने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर अवलंबून राहून जगू नये, कारण केवळ स्वतःच्या बळावर तो हे साध्य करू शकत नाही. पवित्र शास्त्र गलतीकरास पत्राचा 5वा अध्याय 22 आणि 23 या वचनांमध्ये म्हणते, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. अशा गोष्टी निर्माण करू शकेल असा कोणताही मानवी कायदा अस्तित्वात नाही. प्रीती करणे ही गोष्ट तुमच्या किंवा माझ्या स्वभावात नैसर्गिकरित्याच असते असे नाही. येथे मी केवळ लैंगिक प्रीतीबद्दल बोलत नाही, तर इतरांबद्दल वाटणारी खरी कळकळ आणि देवावर असलेली खरी प्रीती याबद्दल बोलत आहे. अशा प्रकारची प्रीती मानवामध्ये नैसर्गिकरित्या उत्पन्न होत नाही. जे नैसर्गिकरित्या घडते ते करणे या शीर्षकाचे एक लोकप्रिय गाणे पूर्वी होते.
बरं, जेव्हा माणूस आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार वागतो, तेव्हा तो आपली आजची ही आधुनिक संस्कृती निर्माण करतो, जी अत्यंत अराजक आणि हिंसक आहे. उच्च पदांवर असलेल्या अनेक गंभीर विचारवंतांच्या मनात हा प्रश्न उभा राहिला आहे, की आपले राष्ट्र टिकून राहू शकेल की नाही? प्रिय बंधू आणि भगिनींनो, जोपर्यंत माणसाच्या जुन्या स्वभावावर पुन्हा एकदा नियंत्रण प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत आपण टिकून राहू शकणार नाही. प्रीती, सौम्यता, नम्रता इत्यादी ही अद्भुत फळे तुम्ही कशी निर्माण करू शकाल? तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी ती निर्माण करू शकत नाही. डोंगरावरील प्रवचनाकडे पुन्हा वळा. तिथे मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 5 या वचनामध्ये असे म्हटले आहे, जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. कम्युनिस्ट लोकांशी याविषयी चर्चा करून पहा. नम्र राहून त्यांना जगाचे वतन मिळत आहे का? ज्यावर युद्धाद्वारे आक्रमण झाले आहे, अशा लोकांना विचारा की आक्रमण करणारे नम्रतेने आले होते का? पहा, नम्र लोकांना सध्या तरी पृथ्वीचे वतन मिळत नाही. अर्थात नम्र लोकांना पृथ्वीचे वतन नक्कीच मिळेल, पण तोपर्यंत नाही जोपर्यंत तो राजा येत नाही. तो राजा जो या पृथ्वीवर चालून गेलेला सर्वात नम्र माणूस होता, तो प्रचंड सामर्थ्याने आणि वैभवाने येईल. तो या पृथ्वीवरील अधर्माचा नाश करेल आणि आपले राज्य स्थापन करेल. जेव्हा तो असे करेल, तेव्हा डोंगरावरील प्रवचन हाच त्या राज्याचा कायदा असेल. पण प्रश्न आहे की आजच्या काळात आपण कसे जगावे? अर्थातच पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. तोच आपल्या जीवनात ही अद्भुत फळे निर्माण करतो, प्रीती, आनंद आणि शांती. आता तुमच्या स्वतःच्या अंतःकरणातील शांतीबद्दल काय सांगाल? तुमचा देवाशी शांतीचा संबंध आहे का? केवळ देवाचा आत्माच तुम्हाला ती शांती देऊ शकतो आणि आनंद. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभूचा तो खरा आनंद अनुभवणे म्हणजे काय हे तुम्हाला ठाऊक आहे का? मग या नम्रतेच्या गोष्टीबद्दल काय म्हणायचे? तुम्ही आणि मी स्वतःच्या बळावर नम्र होऊ शकत नाही. आपले अंतःकरण गर्विष्ठ असते. माझे तरी नक्कीच आहे. लोक जेव्हा माझी पाठ थोपटतात, म्हणजे कौतुक करतात, तेव्हा मला खूप बरे वाटते. आता मला असे सांगू नका की तुम्हाला ते आवडत नाही, कारण तुम्हालाही ते नक्कीच आवडते. आपण गर्विष्ठ आहोत. हा आपला जुना स्वभावच स्वतःला प्रकट करत असतो. परंतु पवित्र आत्म्याचे फळ मात्र नम्रता हे आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या सेवा काळात मी देवाला सतत हीच प्रार्थना केली आहे की त्याने मला एक नम्र मनुष्य बनवावे. हे देवा, मला नम्र कर, मला नम्रता दे, मला असा ख्रिस्ती बनव जसा मी असायला हवा आहे. हे मी स्वतःच्या बळावर साध्य करू शकत नाही, तर पवित्र आत्म्याच्या द्वारे देव स्वतःच आपल्यासाठी हे कार्य करू इच्छितो. प्रियांनो, ही जगण्याची एक नवी पद्धत आहे. ही काही मोशेची नियम पद्धती नव्हे. हा काही केवळ डोंगरावरील प्रवचन नव्हे, तर ही एक पूर्णपणे नवीन गोष्ट आहे. देवाने स्वर्गीय क्षेत्रात आपल्याला सर्व प्रकारच्या आध्यात्मिक आशीर्वादांनी समृद्ध केले आहे. त्याने आपल्याला देऊ केलेले हे आशीर्वाद केवळ आध्यात्मिक स्वरूपाचे आहेत. आणि आता देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आपण या जगात नम्रतेने आणि मनाच्या व अंतःकरणाच्या लीनतेने वाटचाल करायची आहे. आणि आज आपण पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हायचे आहे. हा पवित्र आत्माच आम्हाला देवासाठी जगण्यास समर्थ करेल. तो आपल्या जीवनात फळ निर्माण करेल. तोच आपल्याला देवाची सेवा करण्यास सक्षम करेल. हे ते उच्च आध्यात्मिक स्तराचे जीवन आहे, ज्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आले आहे. मला अशी आशा आहे की डोंगरावरील प्रवचनाकडे पाहण्याचा योग्य आणि खरा दृष्टिकोन आता तुम्हाला प्राप्त झाला असेल. आता आपण त्या डोंगरावरून खाली उतरण्यास सज्ज आहोत. तो डोंगर जिथे येशूने त्या नैतिक तत्वांची घोषणा केली होती. आणि आता आपण हे देखील पाहू की जेव्हा तो या पृथ्वीवर राज्य करण्यासाठी येईल, तेव्हा या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले सामर्थ्य देखील त्याच्याकडेच असेल. प्रियांनो, आता आपण येथे थांबणार आहोत. देव करो आणि आपणास परमेश्वराच्या वचनांकडे पाहण्याचा
खरा दृष्टिकोन प्राप्त हो. आपण प्रार्थना करूया. वचनांच्या द्वारे आमच्याशी बोलणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की तू सदैव आमच्याबरोबर आहेस. आणि बापा, सातत्यानं तू आमच्याशी बोलतोस, तू आम्हाला मार्गदर्शन करतोस. आज देखील प्रभू परमेश्वर दे बापा, आम्ही तुझे आभारी आहोत की हा एक वेगळा दृष्टिकोन आमच्यासमोर तू ठेवलेला आहेस. आणि प्रभूजी, आज आम्ही खऱ्या अर्थाने अंतर्मुख झालेलो आहोत. आम्ही आत्मपरीक्षण करतो की आम्ही कसे वागत आहोत, आम्ही कसे बोलतो, आमची वृत्ती काय आहे, आमच्यामध्ये तो जुना स्वभाव आहे का. होय प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. आतापर्यंत सांभाळलंस, आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची कृपा आपणाबरोबर सदैव असो. अनुरागे परेशाच्या हेतवारी पातलो, हेतवारी पातलो. प्रियांनो, डोंगरावरील प्रवचन हे केवळ एक शिकवण नाही, तर ते आपल्या दैनंदिन जीवनासाठी एक मार्गदर्शक आहे. येशूने आपल्याला शिकवले की आपण नम्र, दयाळू, शुद्ध मनाचे आणि शांती करणारे असावे. तसेच देवावर पूर्ण विश्वास ठेवून त्याच्या मार्गावर चालले पाहिजे. या भागातून आपण एक मोठा धडा शिकतो. खरे ख्रिस्ती जीवन म्हणजे फक्त ऐकणे नव्हे, तर येशूच्या शिकवणीप्रमाणे जगणे आहे. आपण आपल्या जीवनाचा पाया देवाच्या वचनावर ठेवला तर कोणतीही अडचण आपल्याला हलवू शकणार नाही. पुढील भागात आपण पाहू की येशू आपल्या सामर्थ्याने चमत्कार करतो आणि लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवतो. तोपर्यंत देवाच्या आशीर्वादात राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. विश्वासणाऱ्याने अरुंद मार्गाने जावे असे म्हटले आहे. आजचा प्रश्न, डोंगरावरील प्रवचन हे विशेषतः कोणासाठी आहे? ए. सर्व लोकांसाठी, बी. मंडळीसाठी, सी. पती पत्नीसाठी, डी. कुटुंबासाठी. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.